देशात एकीकडे मेट्रोसारखे प्रकल्प राबवत आहे शासन, दुसरीकडे समृद्धी महामार्गासारखे मोठे महामार्ग या ठिकाणी बांधकाम झालेले आहेत आणि आपण पाहतोय की सागरी तळावर देखील मोठ्या पुलांचं निर्माण या ठिकाणी भारत सरकार करते। हे सगळं विकास कामं होत असताना शेतकरी मात्र कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, शेतकऱ्यांची वाट कशी आहे हे आपण पाहणार आहोत। आज आपण स्पेशली शेतकऱ्यांची वाट या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आज कळंब तालुक्यातील गंभीरवाडी या गावामध्ये आलेलो आहोत। तर एकंदरीतच गावचा पारा ते कळंब या रस्त्यावरून या ठिकाणून पुढे भोगजीला जाणारा रस्ता, या रस्त्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर याची गंमत जर पाहायची झालं तर याची गंमत अशी आहे की रस्ता एकच आहे, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये याचं काम करण्याचं या ठिकाणी प्लॅनिंग करण्यात आलेलं होतं। आणि शेतकरी असं सांगतायत की या ठिकाणी कुठलंही 1 रुपयाचं काम झालेलं नाही आहे आणि बिलं तर मात्र उचलली जात आहेत। मोठमोठ्या लक्झरी गाड्या आहेत, त्यांना चालण्यासाठी मोठमोठे महामार्ग बनवले जातात, मात्र शेतकऱ्यांची बैलगाडी चालावी या पद्धतीचा सुद्धा या ठिकाणी मार्ग नसतो। ही खरं तर दयनीय अवस्था आहे। सांगा काय नेमकं परिस्थिती आहे या रोडची? पत्रकार बंधू तुम्ही भारतीय म्हणजे लोकशाहीमधले चौथा स्तंभ म्हणून तुम्हाला मानलं जात आहे आणि तुम्ही इथं हजर झालात ह्यावेळेस, ह्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो। आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक वेळेस न्याय मिळतो समाजाला, ही एक आम्हाला आनंदाची बाब आहे। परंतु शासनानं ह्या योजनेसाठी बरंचसं काही जनतेसाठी दिलेलं आहे। प्रति 700 मीटरला 18 ते 19 लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे। परंतु संबंधित काही गावचे सरपंच ग्रामसेवक हे असतील, ह्यांनी ह्या रस्त्याचं नाव, समजा रस्ता आहे कळंबपारा टू सेलू भोगजी रस्ता असं ह्या रस्त्याचं मूळ नाव आहे। ह्या रस्त्यावर मूळ नावानं 2011-12ला एक वेळेस खडीकरण झालेलं आहे। खडीकरणामध्ये 12 लाख रुपये खर्चसुद्धा झालेला आहे, तसं माहिती अधिकारात तहसीलदार यांनी मला माहिती दिलेली। आणि ह्या रस्त्यावर आता 3 म्हणजे 700 मीटरचे 3 तुकडे असे 18-54 लाख रुपये मंजूर केलेलं आहे। परंतु ह्या सर्व मंजूर असलेल्या रस्त्यावर प्रत्येक कामागणीस अंदाजे रक्कम रुपये तुम्ही जी सांगितलं त्याप्रमाणे उचललेली आहे। परंतु ह्या रस्त्यावर आज तारखेपर्यंत एक टोपलंही न टाकता ही रक्कम उचलून दिलेली आहे शासनाने। जवळपास किती रक्कम उचलली? जवळपास अंदाजे 5 लाखापर्यंत रक्कम उचललेली आहे। अच्छा। परंतु एक टोपलं बी टाकलेलं नाही आणि त्याच्यामुळं ह्या समाजात लोकांना जाण्यासाठी एवढी अडचण निर्माण होते। साधारणतः किती टक्के गाव या शेती रस्त्याने वागतंय? ह्या शेती रस्त्यानं जवळजवळ 70% लोक जातात। मी सुद्धा रोज जातो ह्या रस्त्याने। अच्छा। आणि ह्याच्यामुळं बऱ्याच लोकांना अडचणी निर्माण व्हायला लागल्या त्या। शासनानं पैसे देऊन सुद्धा जर काम होत नसेल तर आम्ही समृद्ध होणार कसा आणि आपला देश समृद्ध होणार कसा? काय ही समृद्ध योजना म्हणून राबवायला लागले सरकार। आणि जर शेतकऱ्याला समृद्ध करण्यापेक्षा असमृद्ध बनवून विकासाच्या बाजूने न नेता भकासाच्या बाजूने जर जात असेल देश तर त्याला काय अर्थ उरणार नाही। काय वाटतंय सर्वसामान्य ह्या लोकांच्या कारभाराबद्दल आम्ही 100% असमाधानी आहोत। किती? 100%। आम्ही वेळोवेळा यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत। त्या तक्रारी केल्यानुसार ह्यांनी पूर्वी झालेल्या कामाची परतवार कधी तपासलेली नाही। ही मात्र न झालेल्या कामाचीच परतवार देतात। काय काम झालेलं नसताना सुद्धा खोटं रिपोर्ट सादर करायचं की आज एवढं मजूर इथं कामाला आहेत, त्यांची परतवार सादर करायची आणि त्याच्यावर भोगच बिलं उचलून गुत्तेदाराला द्यायची। ही ना कुठल्या मजुराचा नफा नाही ना समाजाचा नफा नाही, ही फक्त नफा गुत्तेदार आणि अधिकारी यांच्यातला नफा आहे। बरं, आता शासन यांचा विकास आहे। शासन तर शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवतं। वेगवेगळ्या माध्यमातून अनुदान असेल, पीक विमा असेल किंवा इतर काही योजना आहेत जे शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी केल्या जात आहेत। मात्र शेतकऱ्यांना जी काही दररोजचा वहिवाटीचा रस्ता आहे, वाट आहे, ह्या वाटांच्या बद्दल काही सकारात्मक शासन वाटत नाही किंवा त्या पद्धतीनं या ठिकाणी समजा योजनेमधून जरी कामं झाली असली तरी ती प्रत्यक्षात होत असताना या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीनं बोगस कामं होताना पाहायला मिळतं। याबद्दल खंत वाटते आम्हाला की ही सरकार काय करायला लागले, कुठल्या पद्धतीने चालायला लागले, ह्या शासनाचे अधिकारी काय करायला लागलेत, शासनाचा अधिकारी का असं करतात
हे असं आम्हाला चिंताजनक घटना वाटते. शासनानं ज्या प्रमाणाने निधी मंजूर केला त्या प्रमाणे गुत्तेदारानं काम करावा, त्याच्यावर त्या एजन्सीनं लक्ष द्यावं आणि नियमाप्रमाणे काम करून घ्यावं. आणि अशी जी न काम होता बिलं जी द्यायचं आहे ती बंद करून टाकावा. ती जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत निधी खर्च करून त्यांचं काहीतरी चिरीमिरी घेऊन काहीतरी देणं घेणं झालं असेल, काही तुला काही घे मला काही दे असं काही झालं असेल तेव्हा त्यांनी तसं केलं. नाही तर काय त्यांचं काय नातेसंबंध आहेत का, काय कुठलं काय आहे का? हां, सगळे बोगस पद्धतीनं जेवढं गंभीरवाडी शेत रस्त्याचं MREGS योजनेअंतर्गत काम आहेत ही सगळी नावात छेडछाड करून बदलाबदल करून सगळा बोगसपणा आहे. ह्याच्याबद्दल मी 2022पासून शासनाला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा शासनानं त्याची पहिली मूळ परतवार कामाची काय आहे ही बघितलेली नाही. आता मात्र येतं आहे आणि पंचनामा करून जातं आहे की ह्या रस्त्यावर आम्ही असं काम केलं आहे आणि ह्याच्यात काही बदल नाही केलेला आम्ही. परंतु नाव रस्त्याचं मूळ एक असतं आहे आणि पुन्हा दुसरं देऊन ती कुठं मेळ बसत नाही, शासनालाही बसत नाही, जनतेलाही बसत नाही. अशी परिस्थिती चालू आहे सध्या ह्या सरकारची. गंभीरवाडी या ठिकाणी जे काही MREGSमधून काही रस्त्यांचे टप्पे करून जे काही काम करण्याचा प्रयत्न केला त्या कामाचं ॲक्च्युली अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी कुठलंही काम झालं नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. त्याचबरोबर कुठलाही अभियंता या ठिकाणी न येता मग बिलं कसं काय उचलली हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे एकंदरीतच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित गुत्तेदार किंवा जे कोण अन्य एजन्सी आहेत हे यांचं नेमकं काय धागेदोरे असतात, मग काम न करता यांना बिलं कशी उचलली जातात, पद्धतीनं बोगस कामं या ठिकाणी केलेली जातात. प्रत्येक गावोगावी अशा अनेक अडचणी आहेत. त्यामुळे आपण शेतकऱ्यांना देखील आवाहन करतोय की असे काही विषय असतील तर आम्हाला नक्कीच संपर्क करा. आपल्या देखील शेती शिवाराचा किंवा शेतीचा प्रश्न किंवा शेती मार्गाचा प्रश्न या ठिकाणी आपण जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत.